गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्सचा लेसन नंबर फर्स्ट चालू केला आहे. पार्ट फर्स्टचा लॉज ऑफ मोशन. यामध्ये मागच्या तासाला आपण 3 इक्वेशन बघितले, ते इक्वेशन कसे सॉल्व केले हेही पाहिलं. आज आपण नवीन टॉपिक चालू करतोय, न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटन या शास्त्रज्ञांनी मोशनचे, गतीचे जे काही लॉज सांगितले ते पाहणार आहोत. दॅट इज फर्स्ट आहे बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स. बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स म्हणजे काय, तर एखादी वस्तू बॅलन्स केली आणि तीच वस्तू आपल्याला बॅलन्स झाली नाही तर ती अनबॅलन्स्ड फोर्समध्ये कशी जातं. फर्स्ट स्टेटमेंट आहे an object continue to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. म्हणजे ह्याचं एखादं एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर याचं एक्झाम्पल काय आहे की एखादी वस्तू, फॉर एक्झाम्पल ही तुमची एखादी जागा आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे, यावर आपण ऑब्जेक्ट ठेवला आहे आपला एखादा बॉल. या बॉलला जर आपण फोर्स लावला तरच तो बॉल काय होतो, पुढे जातो किंवा मागे येतो. जर त्या ऑब्जेक्टला आपण जर आपला फोर्सच लावला नसता, आपला बलच लावला नसता तर त्या ऑब्जेक्ट हललं असतं का, नाही. फॉर एक्झाम्पल अर्थक्विक, भूकंप वगैरे आला तर ती एखादी वस्तू हलू शकते. जसे आपण आपल्या पार्किंगमध्ये कार पार्किंग करून ठेवतो, त्या कारला ज्यावेळेस आपण हलवतो म्हणजे आपण गाडी चालू करतो त्यावेळेसच ती गाडी काय होते, मागे पुढे सरकते, हलते. त्यावेळी आपण तिथं काय वापरतो, तर आपली मोशन, आपली गती, तिथं आपला बल, फोर्स वापरतो आणि तिथं आपण गती चालू करत असतो. You must have a plugged tug of war so long as to focus applied by both the sides are equal, that is balance. म्हणजे आता तुमचं एखादं वजन आहे 1 किलो, फॉर एक्झाम्पल तुम्ही बॅलन्स केला आहे, 1 किलो एखादं वस्तू घेतली तर दुसरं जे तुमचं तराजू असतं त्यामध्ये सुद्धा 1 किलोचंच माप असेल तर ते इक्वल झालं. जर तुम्ही the center of the rope is static in spite of applied force. On the other hand, when the applied force become unequal, that is unbalanced. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पाणी घेऊन चाललोय, 2 बकेट घेतल्या, 2 बकेटमधल्या एका बकेटमध्ये आपण फुल बकेट भरली आणि 1 बकेट हाफ भरली तर ती अनबॅलन्स होईल, म्हणजेच अनइक्वल होईल, म्हणजे तिथं अनबॅलन्स आहे. जर दोन्हीही बकेट व्यवस्थित भरल्या असतं तर ते काय झालं असतं, बॅलन्स झालं असतं. स्टेटमेंट लक्षात ठेवा. अन ऑब्जेक्ट कंटिन्युअस टू रिमेन ॲट रेस्ट or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. हे त्याचं स्टेटमेंट आहे. म्हणजे एखाद्या वस्तूला जेव्हा आपण बल लावतो त्यावेळेसच ती वस्तू मागे पुढे होते, म्हणजेच तिथं न्यूटनचा फर्स्ट लॉ काय होतो, तयार होतो. When an object is at a rest or in uniform motion along a straight line, it does not mean that no force is acting on. आणि एखादी वस्तू रेस्ट, शांत असेल तर त्याला रेस्ट लागत, त्याला फोर्स, आपण ज्यावेळी फोर्स अप्लाय करतो त्यावेळेसच तिथं फोर्स लागतो. ॲक्च्युली देअर आर अ नंबर ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन इट बट दे कॅन्सल वन अनादर सो दॅट द नेट फोर्स इज 0. आणि ज्यावेळी आपण त्याला काहीच फोर्स लावत नाही त्यावेळी तो काय असतो, तर 0. न्यूटन फर्स्ट लॉ एक्सप्लेन द फेनॉमिनन ऑफ inertia, that is the inability of an object to change its state of motion on its own. म्हणजे एखादी वस्तू जागेवरून ज्यावेळेस हलते त्यावेळी तिथं फोर्स लावला जातो आणि तिथंच न्यूटनचा फर्स्ट लॉ काय होतो, डिस्कवर होतो. It also explains the unbalanced force which cause a change in the state of an object at rest or in its uniform मोशन. आणि तिथंच आपल्याला काय पाहायला मिळतं, तर युनिफॉर्म मोशन मधला बॅलन्स अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे न्यूटनचा फर्स्ट लॉ. लक्षात ठेवा त्याचं स्टेटमेंट आणि एक्झाम्पल द्या की एखादा बॉल आहे, त्या बॉलला ज्यावेळी आपण फोर्स लावतो त्यावेळेसच तो जो बॉल असतो तो पुढे मागे जातो. दुसरे एक्झाम्पल आहे, पार्किंगमध्ये आपण गाडी पार्क केलेली आहे, ती गाडी पार्क केल्यानंतर जोपर्यंत त्या गाडी आपण चालू करत नाही तोपर्यंत ती गाडी त्या जागेवरून हालत नाही, म्हणजेच काय आहे, तर एक्सटर्नली अनबॅलन्स ती कार आहे, त्यामुळे ती हललेली नाही. लेट सी न्यूटनचा सेकंड लॉ आहे. न्यूटन सेकंड लॉ, दॅट इज
The effect of one object striking another object depends both on the mass of the former object and its velocity. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे, तुमची एखादी वस्तू आहे, तिचं जे मास आणि व्हेलॉसिटी आहे, स्पीड. दिस मीन्स दॅट द इफेक्ट ऑफ द फोर्स डिपेंड्स ऑन अ प्रॉपर्टी रिलेटेड टू बोथ मास अँड व्हेलॉसिटी. न्यूटनचा सेकंड लॉ हा त्याच्या मास आणि व्हेलॉसिटीवरती अवलंबून आहे. ऑफ द स्ट्रिकिंग ऑब्जेक्ट म्हणजे एकमेकांवर वस्तू आदळल्यानंतर जो स्ट्रिकिंग म्हणजे आघात होतो त्यावर न्यूटनचा सेकंड लॉ आहे. दिस प्रॉपर्टी वॉज टर्म्ड मोमेंटम बाय न्यूटन्स. आणि याच प्रॉपर्टीला त्यांनी पहिल्यांदा नाव काय दिलंय? मोमेंटम. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे मोमेंटमला आपण इनिशियल दिलंय p, मास म्हणजे आपला m आणि व्हेलॉसिटी मीन्स v. मोमेंटम इज अ व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे ती सदिश राशी आहे. न्यूटनचा सेकंड लॉचं स्टेटमेंट काय आहे? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंट इज अ प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. लेट्स सी, आपलं जे ॲक्सलेशनचा फॉर्म्युला होता त्याप्रमाणेच आहे हे. सपोज अन ऑब्जेक्ट ऑफ मास यम हॅज अन इनिशियल व्हेलॉसिटी यू. मासची इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे? यू. व्हेन अ फोर्स एफ इज अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ हिज व्हेलॉसिटी फॉर टाइम टी आणि व्हेलॉसिटी बिकम्स व्ही. इनिशियल व्हेलॉसिटी व्ही आहे, इनिशियल व्हेलॉसिटी यू आहे, फायनल व्हेलॉसिटी व्ही आहे. फोर्स अप्लाइड झालाय आणि टाइमही अप्लाइड झालाय. द इनिशियल मोमेंटम ऑफ द ऑब्जेक्ट, इनिशियल मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट काय येणार आहे? मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी. मास काय आहे? यम आणि इनिशियल व्हेलॉसिटी यू. इट्स अ फायनल मोमेंटम आफ्टर टाइम टी आणि त्याला फायनल मोमेंटम काय आहे? टी. टी काय आहे? तुमची टाइम आहे. इज इक्वल टू यम व्ही. यम काय आहे? मास आणि व्ही काय आहे? तुमचं व्हेलॉसिटी. लेट्स सी, रेट ऑफ चेंज ऑफ मुवमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ मुवमेंट म्हणजे तिथं आपण काय लावलाय? फोर्स लावलाय. इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम. चेंज इन मोमेंटम म्हणजे काय? इनिशियल फायनल व्हेलॉसिटी, फायनल इंटू इनिशियल व्हेलॉसिटी. तुमची फायनल इंटू इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. मग रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम दॅट इज एफ इज इक्वल टू काय येणार आहे? फायनल व्हेलॉसिटी तुमची काय असती? यम अपॉन व्ही आणि इनिशियल व्हेलॉसिटी आहे यम इंटू व्ही अपॉन टाइम टी इज इक्वल टू. आता या दोन्हींमधलं कॉमन काय काढलं आपण? यम कॉमन काढल्यानंतर व्ही मायनस यू अपॉन टी. मग व्ही मायनस यू अपॉन टी म्हणजेच काय आहे? तर आपलं ॲक्सलेशन. म्हणजेच एफ इज इक्वल टू यम इंटू ए. एफ इज इक्वल टू यम इंटू ए. मास इंटू ॲक्सलेशन. हा आहे आपला न्यूटनचा सेकंड लॉ. द रेट ऑफ चेंज ऑफ momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. According to Newton's second law of motion, the rate of change of momentum is proportional to the applied force. आता ma proportional to f. f काय आहे? force. That is f is equal to k into m into a. k काय आहे? constant of proportionally and value is k ची व्हॅल्यू किती? 1. दॅट इज एफ इज इक्वल टू यम इंटू ए. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलेशन. हा आहे आपला न्यूटनचा सेकंड लॉ. म्हणजेच इथं काय सांगितलंय तुम्हाला? जो ॲक्सलेशनचा फॉर्म्युला होता त्यावरून हा न्यूटनचा सेकंड लॉ तयार झालाय. The rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. तर न्यूटनचा थर्ड लॉ आहे every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही इथं उभे आहात आणि तुम्ही इथून या भिंतीवरती एखादा बॉल खूप जोरात फोर्सनी मारलाय. त्या भिंतीवर मारलेला बॉल तेवढ्याच स्पीडनी तुमच्याकडे
आलाय, पुन्हा तेवढंच स्पीडने तुमच्याकडे आलाय. म्हणजे काय झालं, एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल, म्हणजे तिथं तुमचा फोर्स, तुमचा बल काय झाला, इक्वल लागला. अँड अपोजिट रिॲक्शन, अपोजिट म्हणजे त्या भिंतीवरती गेला आणि पुन्हा तो अपोजिट डायरेक्शनने आपल्याकडे आला. म्हणजे एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फॉर विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली. ही प्रत्येक गोष्ट ही न्यूटनच्या या तिसऱ्या लॉमध्ये होत असते. त्यांनी सांगितले हॅवेवर इन अ नेचर फोर्स कॅनॉट ॲक्ट अलॉन, म्हणजे नेचरमध्ये फोर्स कॅनॉट ॲक्ट आहे. फोर्स इज अ रेसिप्रोकल ॲक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट. रेसिप्रोकल म्हणजे तुमचं वन, माहिती आहे रेसिप्रोकल काय असतो, वन. बिटवीन टू ऑब्जेक्ट, मग दोन ऑब्जेक्ट आहे, एक तुम्ही उभे आहात आणि एक ही आपली भिंत आहे. फोर्स आर ऑलवेज अप्लाइड इन अ पेअर्स, त्यावेळी बल काय होतो, दोन ऑब्जेक्टमध्ये लागतो. व्हेन वन ऑब्जेक्ट applies a force and another object, the latter object also simultaneously applies a force on the former object. म्हणजे जो आपण लावलेला फोर्स तेवढ्याच स्पीडनी पुन्हा आपल्याकडे येणारी एखादी वस्तू, दॅट इज द फोर्स अप्लाय. फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स आर ऑलवेज इक्वल अँड अपोजिट. इक्वल म्हणजे काय तर लागलेला फोर्स, आणि अपोजिट म्हणजे उलट्या दिशेने आलं. जर तुम्ही उभ्या आहात आणि बॉल, जसं ग्रॅव्हिटेशनल लॉमध्ये सांगितलेलं की तुम्ही बॉल घेतला हातात, बॉल वरती फेकला, तेवढ्याच स्पीडने तो बॉल काय होतो की खाली येतो. म्हणजेच काय तर तिथं फोर्स आपण लावलाय. दिस आयडिया इज एक्सप्रेस्ड इन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. द फोर्स अप्लाइड बाय द फर्स्ट ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲक्शन फोर्स. आणि जे आपण पहिलं ऑब्जेक्ट लावलं त्याला आपण म्हणतो फोर्स, ॲक्शन ऑफ फोर्स. while the force applied by the second object on the first is called a reaction force. म्हणजे पहिला जो फोर्स लावलं, पहिली जी ॲक्शन केली ती आहे ॲक्शन ऑफ फोर्स, आणि जी सेकंड होती ती आहे रिॲक्शन ऑफ फोर्स. त्याला आपण म्हणतो रिॲक्शन ऑफ फोर्स. स्टेटमेंट तिन्हीही अशा पद्धतीने आपण न्यूटनचे 3 लॉ पाहिले. पहिल्या लॉमध्ये काय बघितलं की जोपर्यंत आपण फोर्स लावत नाही तोपर्यंत ती वस्तू जागची हलत नाही. सेकंडमध्ये बघितलंय की जसं ॲक्सेलेरेशनचा फॉर्म्युला होता, इन अ प्रोपोर्शनल डायरेक्शनमध्ये रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड चेंज ऑफ मोमेंट अकर्स इन अ डायरेक्शन ऑफ फोर्स. फोर्स लावल्याशिवाय त्याची डायरेक्शन चेंज होत नाही, तिथं रेट ऑफ मोमेंटम तयार होत नाही. आणि थर्ड होता एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली. मग तुम्ही मी जे सांगितलेले तिन्ही लॉ आहेत त्या तिन्ही लॉचे स्टेटमेंट लिहिणार आहात, आणि त्या स्टेटमेंटबरोबर प्रत्येकाचं एक उदाहरण तुम्ही तिथं एक्सप्लेन करणार आहेत. आणि या नोट्स लिहून ठेवा, म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला वाचलं तरी सोपं जाईल. खूप थोड्या जणांनीच हे होमवर्क पाठवत आहे. चला पुढचा पॉईंट आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. या लेसनमधला लास्टचा पॉईंट आहे लॉ ऑफ conservation of momentum. Suppose an object A has a mass m1 and initial velocity is u1. An object B has mass m2 and initial velocity u2. Let's see. हा तुमचा ऑब्जेक्ट आहे पहिला A. त्या ऑब्जेक्टची मास आहे m1, इनिशियल व्हेलॉसिटी आहे u1 आणि फायनल व्हेलॉसिटी आहे v1. तसंच हा आहे ऑब्जेक्ट सेकंड. ऑब्जेक्ट सेकंडचा सुद्धा मास आहे m2, इनिशियल व्हेलॉसिटी आहे u2 आणि फायनल व्हेलॉसिटी आहे v2. अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला ऑफ मोमेंटम द इनिशियल मोमेंटम a इज m1 u1 अँड दॅट ऑफ b इज m2 v2. म्हणजे a आणि b इथं काय झालेत, a आणि b सेम झालेत, म्हणजे ऑब्जेक्ट a सेम आहे b शी. त्यामध्ये m1 u1 इज इक्वल टू काय आहे m2 u2 मास आणि इनिशियल व्हेलॉसिटी. सपोज द टू ऑब्जेक्ट कोलाइड. लेट्स द फोर्स ऑन A ड्यू टू B F1. This force will cause acceleration in A and its velocity will become v1. इथं काय सांगितलं, कोलाइड झाले. सपोज दी टू ऑब्जेक्ट, हे दोन तुमचे ऑब्जेक्ट होते ते कोलाइड झाले. लेट दी फोर्स ऑन A ड्यू टू B. तर हा तुमचा B होता, Bला काय होता F1, पण तो कुठे गेला आपल्या
एला एला तुम्ही जे फोर्स लावलेलं F1 ते कुठं गेलंय आपलं बी ला गेले. कुठे गेले बी ला. दिस फोर्स विल कॉज ॲक्सेलरेशन इन ए अँड इट्स व्हेलॉसिटी विल बिकम V1. पण हे जी व्हेलॉसिटी राहिली आहे ती काय आहे V1 आहे. मोमेंटम ऑफ ए आफ्टर कोलिजन M1 V1 आणि एचा जो तुमचं जो ऑब्जेक्ट होता त्याचं मोमेंटम काय आहे मास आणि फायनल व्हेलॉसिटी. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन ए आल्सो एक्झॅक्ट अँड इक्वल फोर्स ऑन बी. जसं की ह्या एचं आणि बीचं जेवढ्या फोर्सनी मारलं तेवढ्याच फोर्सनी परत आलं म्हणजेच इक्वल फोर्स. इथं काय झालं आपण इक्वल फोर्स यूज केलाय. बट इन द अपोजिट डायरेक्शन. पण ते पुन्हा अपोजिट डायरेक्शननी आलं तेव्हा सुद्धा तिथं फोर्स काय झाला इक्वलच लागला. दिस विल कॉज अ चेंज इन मोमेंटम ऑफ बी. त्यावेळी तिथली जी मोमेंट होती ती काय झाली चेंज झाली. इफ इट्स व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन इज अ V2 आणि त्यावेळी तिथं बीमध्ये जी तुमची व्हेलॉसिटी होती ती काय झाली V2 झाली. द मोमेंटम ऑफ बी आफ्टर कोलिजन इज इक्वल टू M2 V2 इफ F2 इज द फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन ऑब्जेक्ट बी. म्हणजे F2 काय झाला आपला बी झालाय. म्हणजे हे F2 आणि हा F1 काय आहे सेम आहे. पण ज्यावेळी F1 F2 मध्ये क्रॉस झालं बदल झाला इन अनइक्वल डायरेक्शन झाले तेव्हा F2 इज इक्वल टू काय झालं मायनस F1. हा F1 जो तुमचा इथे होता तो इंटररिॲक्ट झाला किंवा ॲक्सेलरेशन त्यामध्ये होऊन तो झाला न्यूटनच्या थर्ड लॉनुसार. हा तुमचा ऑब्जेक्ट आहे इथून तुम्ही या भिंतीवर मारला आणि तो पुन्हा काय झाला अनइक्वल झाला तो पुन्हा चेंज झाला. त्यावेळेस इथं काय झालं मायनस F1 तयार झालं. लेट सी F2 आणि F1 तुम्हाला माहिती आहे. F2 मध्येच काय आहे मास M2 आणि A2 इज इक्वल टू मायनस M1 A2. कशावरून हे जे की आपण न्यूटनच्या थर्ड लॉमध्ये बघितले फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. त्याच पद्धतीने इथे दोन ऑब्जेक्टमध्ये सुद्धा काय आहे M1 A1 M2 A2. लेट्स आता एची व्हॅल्यू ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. मग काय घातली आपण M2 इंटू A2ची व्हॅल्यू काय घातली V2 मायनस U2 अपॉन T. तुमची फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम इज इक्वल टू मायनस F1 इंटू V1 मायनस U1 अपॉन T दॅट इज ॲक्सेलरेशन. हे काय होतं आपलं ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला होता. एमची व्हॅल्यू माहिती नाही एची व्हॅल्यू दॅट इज ॲक्सेलरेशन माहिती आहे. V दॅट इज फायनल व्हेलॉसिटी आणि U दॅट इज इनिशियल व्हेलॉसिटी. लेट्स सी आता मायनस आहे क्रॉस आहे या टीला हा टी आपण काय केलाय घालवलाय दॅट इज राहिले काय शिल्लक M2 ब्रॅकेटमध्ये V2 मायनस U2 इज इक्वल टू मायनस M1 V1 मायनस U1. त्यानंतर आता कॉमन जे आहेत ते आपण बाहेर काढवा M2 V2 मायनस M2 U2. या M2नं या ब्रॅकेटला काय केलंय गुणलंय. M2नं V2ला गुणल्यावर M2 V2 मायनस M2 U2 इज इक्वल टू मायनस M1 V1 प्लस मायनस M1 U1 दॅट इज देअरफॉर M2 V2 प्लस हा इथं मायनस होता तो बरोबर साईनच्या अलीकडे आल्यावर काय झालाय प्लस झालाय म्हणून M2 V2 प्लस M1 V1 इज इक्वल टू तुमचा M1 U1. इथं मायनस आहे इकडे आल्यावर काय झालाय प्लस M2 U2. दॅट इज द इक्वेशन ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. हे जे स्टेटमेंट लिहिताना तुम्ही काय लिहाल तर द मॅग्नेट्यूड म्हणजे व्हॅल्यू द व्हॅल्यू ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू द मॅग्नेट्यूड ऑफ अ टोटल इनिशियल मोमेंटम. द मॅग्नेट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम म्हणजे ही तुमची फायनल मोमेंटम V2 म्हणजे फायनल व्हेलॉसिटी म्हणजे फायनल मोमेंटम इज इक्वल टू तुमची U2 म्हणजे इनिशियल मोमेंटम. हा झाला तुमचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. पुढे त्यांनी दिले धज इफ नो एक्सटर्नल फोर्स इज ॲक्टिंग ऑन अ टू ऑब्जेक्ट. इथे बाहेरचा फोर्स कोणताही आपण लावलेला नाही.
then their total initial momentum is equal to their total final momentum. This statement is true for any number of objects. ज्यावेळी दोन ऑब्जेक्ट मधलाच व्हेलॉसिटी आपण घेतो त्यावेळेसच हे स्टेटमेंट तिथं तयार होत असतं. तिथं न्यूटनच्या थर्ड लॉ नुसार आपण हे कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काढत असतो. When no external force act on two interacting objects, their total momentum remains constant. It does not change. आणि ज्यावेळी आपण बाहेरचा फोर्स घेत नाही त्यावेळी तिथलं टोटल मोमेंटम जे असतं ते नेहमी कॉन्स्टंट, नेहमी एकच असतं. इट डज नॉट चेंज, ते चेंज होत नाही. दिस इज द क्रोलरली म्हणजे उपसिद्धांत टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. द मोमेंट इज अनचेंज्ड आफ्टर द कोलिजन. म्हणजे इथं मोमेंटम चेंज होत नाही. द मोमेंटम गेट्स डिस्ट्रीब्युटेड बिटवीन द कोलिडिंग ऑब्जेक्ट. द मोमेंटम ऑफ वन ऑब्जेक्ट डिक्रीज व्हाईल दॅट ऑफ अदर इन्क्रीज. एक कमी झालं तर दुसरं काय होतं, वाढतं. दस वी कॅन ऑल्सो स्टेट द क्लोरली ॲज फॉलोड. म्हणजे यांनी दुसरा सिद्धांत उपसिद्धांत न्यूटननी काय म्हटलंय, व्हेन टू ऑब्जेक्ट कोलाइड द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू द टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. म्हणजे आधी होणारं मोमेंटम आणि नंतर होणारं मोमेंटम हे सुद्धा काय आहे तर इक्वल आहे. या पद्धतीने त्यांनी हाही सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी डिस्कस केलं M1 V1 प्लस M2 V2 इज इक्वल टू 0 और V2 इज इक्वल टू, म्हणजे M1 M2 काय आहे तर 0 आणि V1 V2 इज इक्वल टू मायनस M1 अपॉन M2 इंटू V1. हे त्यांनी काय केलं, दिस बॅकवर्ड मोशन ऑफ द गन इज कॉल्ड इट्स रिकॉईल. ज्यावेळी गनमधली बॅकवर्ड डायरेक्शन येते तिथं काय होतं, रिकॉईल तयार होते. आणि व्हेलॉसिटी ऑफ रिकॉईल V2 इज सच. आणि ही तुमची व्हेलॉसिटी ऑफ रिकॉईल हे त्यांनी दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हा लेसन पाहिला. आज आपला हा लेसन संपतोय. पण या लेसनमधले प्रत्येक ग्राफवरचा आणि जे 3 इक्वेशन तुम्हाला एक्सप्लेन करून दिले, या 3 लॉजवरतं कन्व्हर्जन ऑफ लॉ या सगळ्यांवरची जी काही एक्झाम्पल राहिलेली आहेत ही एक्झाम्पल मी उद्याच्या तासाला डिस्क्राईब करते. पण तुम्ही तोपर्यंत या धड्याच्या सगळ्या नोट्स व्यवस्थित लिहून घ्या. न्यूटनचे 3 लॉ, इक्वेशन 3, ग्राफ्स हे सगळं व्यवस्थित काढा. उद्याच्या तासाला एक्झाम्पल डिस्कस करते. काही शंका असल्यास विचारा. थँक्यू.